राज्य सरकारकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीचं आयोजन करण्यात आलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। पर्यटक आणि नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित स्थळांचं मोफत दर्शन घडवलं जाणार आहे। टूर सर्किटमध्ये मुंबई, नागपूर आणि नाशिकमधील स्थळांचा सुद्धा समावेश आहे। बाबासाहेबांचे विचार, इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतची घोषणा केली आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटमध्ये कोणती ठिकाणे आहेत आपण ते बघूयात। मुंबईच्या फोर्टमधील सिद्धार्थ कॉलेज, परळमधील BIT चाळ, मुंबईच्या वडाळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, नागपुरातील दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, नागपुरातील कामठीमधील ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार, नाशिकमधील येवले मुक्तिभूमी, त्रिरमशी लेणी आणि काळाराम मंदिर, मुंबईच्या दादरमधील चैत्यभूमी राजगृह, या संदर्भामध्ये अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी धनंजय दळवे यांच्याकडून। धनंजय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं सरकारनं हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतं आहे, काय माहिती आहे या संदर्भातली? माधुरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त राज्य सरकारकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी टूर सर्किट टूर आहे ही या सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे विनामूल्य आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे। आणि यामधून पर्यटक असतील, नागरिक असतील, विद्यार्थी असतील यांच्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांच्या संदर्भातली माहिती हे पोहोचवण्याचं काम या सहलीच्या माध्यमातून होणार आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई, नाशिक आणि नागपूर या ठिकाणी असलेली पर्यटन स्थळं असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत ज्या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी असतील आणि त्याचबरोबर संग्रहालय यांचा समावेश असणार आहे आणि हे पाहता येणार आहे विनामूल्य। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांची कार्यपद्धती आणि कार्यप्रणाली ही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल, आत्ताच्या तरुण पिढीपर्यंत ती पोहोचवता येणार आहे। त्यांचे आचार विचार हे सगळं या माध्यमातून पोहोचवता येणार आहे। त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीने पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास जो आहे तो सुद्धा राज्य सरकारला आहे। त्यामुळे 14 एप्रिल आणि 15 एप्रिल रोजी या टूरचं, या सर्किट टूरचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं याला कसा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचबरोबर तरुणांनी आणि तरुणींनी सगळ्यात जास्त यामध्ये सहभाग घ्यावा असं सुद्धा राज्य सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर देश विदेशापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशा पद्धतीने पोहोचले, त्यांचे विचार, त्यांनी केलेली कार्यपद्धती आणि आत्ता त्याचं कशा पद्धतीने त्याचा सहभाग हा आत्ताच्या जीवनात करता येईल, या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास आहे तो या सहलीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना करता येणार। त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही वेगळी पर्वणी ठरू शकते। त्यामुळे हे 14 आणि 15 तारखेला या टूर सर्किटचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। माधुरी, धन्यवाद धनंजय आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।